Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 4 Nutrition in Living Organisms from 7th Standard General Science. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 33 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइज मधील क्वेश्चनचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे क्लासिफाय अकॉर्डिंग टू फूड टाईप. सो कोणाकोणाला दिलेलं इथे तर टायगर, काव, वल्चर म्हणजे गिधाड, बॅक्टेरिया, डिअर, गोट, ह्युमन, फंगस, लायन, स्पॅरो, बफेलो, फ्रॉग, कॉकरोच, टीक. टीक म्हणजे तुम्ही गाय, कुत्रा, म्हैस हे जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्सच्या अंगावर छोटे छोटे किडे पाहिले असतील ना, त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना आपण गोचिड असं म्हणतो मराठीमध्ये. सो त्यांना म्हणतात टीक. मग इथे आपल्याला काय करायचं आहे तर हे ज्या प्रकारचं फूड इंटेक करतात, ज्या प्रकारचं फूड खातात त्यानुसार आपल्याला यांना क्लासिफाय करायचं, यांचं वर्गीकरण करायचं. मग कशा कशामध्ये आपण यांना क्लासिफाय करू शकतो तर हे पहा. हर्बिवोरस म्हणजे असे ॲनिमल्स की जे फक्त प्लांट्स खातात, त्यांना हर्बिवोरस असे म्हणतात. कार्निवोरस म्हणजे काय? ॲनिमल्स दॅट डिपेंड ऑन अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड. असे ॲनिमल्स की जे त्यांच्या फूडसाठी इतर ॲनिमल्सवर डिपेंड असतात. म्हणजे जे ॲनिमल्स इतर स्मॉल ॲनिमल्सला हंट करून खातात त्यांना कार्निवोरस ॲनिमल्स असे म्हणतात. ओमनिवोरस. ओमनिवोरस म्हणजे काय? ॲनिमल्स दॅट ऑब्टेन देअर फूड फ्रॉम बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ओमनिवोरस. असे प्राणी की जे त्यांच्या फूडसाठी प्लांट्स तसेच इतर ॲनिमल्सवर या दोन्हींवर डिपेंड असतात त्यांना ओमनिवोरस ॲनिमल्स असे म्हणतात. आता स्केव्हेंजर्स. स्केव्हेंजर्ससाठी मराठीमध्ये खूप छान शब्द आहे, स्वच्छताकर्मी. या टाईपमधले जे ॲनिमल्स आहेत ते काय करत असतात? जे डेड ॲनिमल्स आहेत त्या डेड ॲनिमल्सवर स्वतःच्या फूडसाठी डिपेंड असतात. म्हणजे ऑलरेडी जे तयार अन्न आहे ते खाणारे, म्हणजे जी शिकार ऑलरेडी कोणीतरी करून ठेवलेली आहे ती आयती खाणारे, तर अशा ॲनिमल्सला म्हणतात स्केव्हेंजर्स. आता डिकम्पोजर्स म्हणजे काय? तर एखादी गोष्ट जे कुजवून टाकतात त्यांना आपण डिकम्पोजर्स असे म्हणतो. आता समजा एखादं प्लांट वेस्ट किंवा ॲनिमल वेस्ट असेल, म्हणजे फांद्या, झाडांच्या फांद्या, पालापाचोळा किंवा एखादा ॲनिमल मरून पडलेला असेल आणि तो जर आपण जमिनीत गाडून ठेवला तर काही दिवसांनी तो ॲनिमल तिथून नाहीसा होतो. म्हणजे काय होतं तर तो डिकम्पोज होतो. तर हे डिकम्पोजिशनचं काम करणाऱ्यांना काय म्हणतात? डिकम्पोजर्स. आता पॅरासिटिक म्हणजे काय? पॅरासिटिक हा वर्ड आपल्याला याआधी सुद्धा गेलेला आहे. पॅरासिटिक म्हणजे जे स्वतःच्या अन्नासाठी इतर प्राण्यांवर डिपेंड असतात त्यांना पॅरासिटिक असे म्हणतात. सो चला आपण क्लासिफिकेशन करूयात. हर्बिवोरस कोण कोण आहे तर काव आहे, डिअर आहे, गोट, बफेलो. कार्निवोरस म्हणजे जे इतर ॲनिमल्सला खातात. कोण आहेत कार्निवोरस तर टायगर, लायन, फ्रॉग. नेक्स्ट आहे ओमनिवोरस जे प्लांट्स आणि ॲनिमल्स दोन्हींना खातात त्यांना ओमनिवोरस म्हणतात. ते आहे स्पॅरो, ह्युमन आणि कॉकरोच. त्यानंतर स्कॅव्हेंजर्स कोण आहे तर वल्चर, सॅप्रोट्रॉफिक, बॅक्टेरिया आणि फंगस. पॅरासिटिक टिक. टिक म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. टिक म्हणजे गोचिड. सो आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द पेअर. ग्रुप ए, ग्रुप बी. ग्रुप ए मध्ये दिलेला आहे पॅरासिटिक प्लांट. आपण लेसन नंबर 1 मध्ये पॅरासिटिक प्लांट बद्दल शिकलो आहोत. असं प्लांट की जे स्वतःच्या फूडसाठी इतर प्लांट्सवर डिपेंड असतं त्याला म्हणतात पॅरासिटिक प्लांट. कोणतं होतं ते तर कस्क्युटा, राईट. नेक्स्ट आहे इन्सेक्टिवोरस प्लांट. इन्सेक्ट जे प्लांट्स इन्सेक्ट्स खातात त्यांना म्हणतात इन्सेक्टिवोरस प्लांट्स. कोणते आहे ते तर ड्रोसेरा. आता हे प्लांट्स इन्सेक्ट्सला का बरं खातात? कारण त्यांच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता असते आणि ती नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी हे प्लांट्स इन्सेक्ट्सला खातात. त्यांना माहीत आहे की इन्सेक्ट्समध्ये खूप सारे प्रोटीन्स आहेत आणि या प्रोटीन्समधून नायट्रोजनची आपली जी कमतरता आहे ती भरवून काढता येणार आहे, म्हणून हे प्लांट्स इन्सेक्ट्सला खातात. सो इन्सेक्टिवोरस प्लांट ड्रोसेरा. नेक्स्ट आहे सॅप्रोफिटिक प्लांट. आता सॅप्रोफिटिक प्लांट म्हणजे काय याबद्दल आपण चर्चा केलेलीच आहे. प्लांट्स विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डिकाइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड सॅप्रोफिटिक प्लांट. असे प्लांट्स की जे इतर जे डेड बॉडीज आहेत त्यांच्यावर अवलंबून असतात त्यांच्या फूडसाठी त्यांना सॅप्रोफिटिक प्लांट असे म्हणतात. मग पहा बरं ग्रुप बी मध्ये सॅप्रोफिटिक प्लांट कोणता आहे तर मशरूम आहे. नेक्स्ट आहे सिम्बायोटिक प्लांट. आता सिम्बायोटिक प्लांट म्हणजे काय
सहजीवन. आता यामध्ये काय होत असतं, अल्गी आणि फंगी हे दोघंही एकमेकांना मदत करून एकत्र वाढत असतात, ग्रो होत असतात. मग कसे काय काय मग एकमेकांना मदत करतात ते? तर एकमेकांचं पोषण करतात, तसेच एकमेकांचं संरक्षण करतात, एकमेकांना आधार देतात आणि ग्रो होत असतात. म्हणून अशा प्रकारच्या प्लांट्सला सिम्बायोटिक प्लांट असे म्हणतात. मग कोणता आहे सिम्बायोटिक प्लांट? तर लायकेन आहे. आता यामध्ये अल्गी काय करते? अल्गी ग्रीन कलरची असते, शेवाळ. हो की नाही? काय करतं ते? ग्रीन कलरचं असल्यामुळे ते फोटोसिंथेसिसचं काम करत असतं. तर फंगी काय करते? फंगी काय करते? न्यूट्रिएंट आणि मिनरल्स पुरवत असते. सो एकमेकांना सहजीवन, एकमेकांना मदत करून ग्रो होत असतात ना. मग अशा प्रकारच्या प्लांट्सला सिम्बायोटिक प्लांट्स असे म्हणतात. मग कोणतं आहे ते? तर लायकेन. लायकेन म्हणजे काय? तर दगडफूल. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, मसाल्याचा एक पदार्थ म्हणून आपण लायकेनचा यूज करत असतो. सो सिम्बायोटिक प्लांट येणार लायकेन. आता इथे हे सगळे आन्सर्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. व्हाय डू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिशन? जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांना न्यूट्रिशन, पोषणाची का बरं गरज असते ते आपल्याला सांगायचे आहे. सो आन्सर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिशन फॉर द फॉलोइंग रिझन्स. फॉर द कंटिन्युअस सप्लाय ऑफ एनर्जी टू परफॉर्म वर्क. आपल्याला काम करण्यासाठी एनर्जी हवी असते, ऊर्जा हवी असते. मग ती कुठून मिळणार? तर फूडमधून. टू हेल्प इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीची ग्रोथ होण्यासाठी, म्हणजे वाढ होण्यासाठी, तसेच आपला विकास होण्यासाठी कशाची गरज असते? तर न्यूट्रिशनची गरज असते, पोषणाची गरज असते. टू रिप्लेस द वॉर्न आउट टिश्यू अँड टू रिपेअर द डॅमेज टिश्यूज. आता टिश्यू म्हणजे काय? तर आपल्या शरीरातील पेशी. ज्या पेशी जीर्ण झालेल्या आहेत त्यांना रिप्लेस करण्याचं काम न्यूट्रिशन करतात. तर ज्या खराब झालेल्या आहेत पेशी, टिश्यूज, त्यांना रिपेअर करण्याचं काम न्यूट्रिशन करत असतात. टू हॅव रेझिस्टन्स टू इन्फेक्शन्स अँड डिझिजेस. रेझिस्टन्स म्हणजे काय? तर प्रतिकार करणे. इन्फेक्शन म्हणजे संक्रमण. आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात, इन्फेक्शनमुळे होतं की नाही? तर त्यांना, त्या इन्फेक्शनला प्रतिकार करण्याचं काम कोण करतं? तर न्यूट्रिशन करत असतं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. काय म्हणतात? प्लांट्स जे फूड तयार करतं त्या प्रोसेसला काय म्हणतात? फोटोसिंथेसिस. फोटो म्हणजे प्रकाश आणि सिंथेसिस म्हणजे बनणे, कोणत्याही गोष्टीचे बनणे म्हणजेच फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये सनलाईटचा वापर करून प्लांट्स त्यांचे फूड बनवत असतात. म्हणून या प्रोसेसला फोटोसिंथेसिस प्रोसेस असे म्हणतात. आता काय होते या प्रोसेसमध्ये? द प्लांट्स प्रिपेअर द फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट्स ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स प्रेझेंट इन द सॉईल विथ द हेल्प ऑफ रूट्स. काय करतात प्लांट्स? सॉईलमधून जे वॉटर, मिनरल सॉईलमध्ये असतात ते रूट्सच्या मार्फत ॲब्झॉर्ब करतात. द कार्बन डायऑक्साईड इज टेकन फ्रॉम द एअर. हवेमधून कार्बन डायऑक्साईड घेतात. अँड विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट प्लांट प्रिपेअर्स ग्लुकोज इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता इथे थोडक्यात सांगायचं झालं तर फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये काय करतात प्लांट्स? तर रूट थ्रू सॉईलमधलं वॉटर आणि मिनरल्स ॲब्झॉर्ब करतात. त्यांच्या लिव्समध्ये ग्रीन कलरचं पिगमेंट असतं, त्यालाच क्लोरोफिल असं म्हणतात. त्या क्लोरोफिलच्या मदतीने सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये प्लांट्स काय करतात? तर ग्लुकोज तयार करतात आणि याच प्रोसेसला फोटोसिंथेसिस असे म्हणतात. इन द प्रोसेस ऑक्सिजन इज लिबरेटेड बाय द प्लांट. आणि हे प्लांट्स काय करतात? तर हवेतलं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडत असतात. जसं आपण ब्रीथ करतो, आपण ह्युमन बिईंग किंवा सगळे ॲनिमल्स ब्रीथ करताना काय करत असतात? ऑक्सिजन इनहेल करतात, आतमध्ये ऑक्सिजन घेतात आणि एक्झेल काय करतात? तर कार्बन डायऑक्साईड. त्याचप्रमाणे हे प्लांट सुद्धा काय करतात? ब्रीथ करत असतात. हवेतलं कार्बन डायऑक्साईड इनहेल करतात आणि एक्झेल काय करतात? बाहेर काय टाकतात? तर ऑक्सिजन टाकत असतात. केमिकल रिॲक्शन ऑफ द फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिसची टेक्स्टबुकमध्ये केमिकल रिॲक्शन दिलेली आहे. हे पहा, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. काय करतात हे प्लांट्स? तर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर घेतात, सनलाईट आणि क्लोरोफिलच्या मदतीने मग ग्लुकोज म्हणजेच त्यांच्या फूडचं निर्मिती करत असतात, फूड तयार करत असतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडत असतात. सो ही झाली केमिकल रिॲक्शन फोटोसिंथेसिस मधली.
चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट इज मीन्ड बाय पॅरासिटिक प्लांट्स. पॅरासिटिक प्लांट्स म्हणजे काय? नेम देअर डिफरंट टाइप्स विथ एक्झाम्पल्स ऑफ ईच. आता इथे आपल्याला पॅरासिटिक प्लांट्स म्हणजे काय ते तर सांगायचंच आहे, पण त्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करायचे की कोणत्या प्रकारचे पॅरासिटिक प्लांट्स आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल्स आपल्याला द्यायचे आहेत. सो पॅरासिटिक प्लांट्स म्हणजे काय? द प्लांट्स दॅट डिपेंड ऑन अदर प्लांट्स फॉर देअर न्यूट्रिशन आर कॉल्ड पॅरासिटिक प्लांट्स. असे प्लांट्स की जे स्वतःच्या पोषणासाठी इतर प्लांट्सवर डिपेंड असतात त्यांना पॅरासिटिक प्लांट्स असे म्हणतात. द पॅरासिटिक प्लांट्स आर हेटेरोट्रॉफिक इन देअर मोड ऑफ न्यूट्रिशन. आता हेटेरोट्रॉफिक म्हणजे काय? जे दुसऱ्यांवर डिपेंड असतात. आता पोषणाचे ह्या पॅरासिटिक प्लांट्सच्या पोषणाच्या आधारानुसार काही प्रकार पडतात. सम ऑफ देम लॅक क्लोरोफिल अँड दस कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस ऑन देअर ओन. काही प्लांट्स असे असतात की ज्यांच्यामध्ये क्लोरोफिलची कमतरता असते, त्यामुळे ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकत नाहीत. लोरेन्थिस. आता हा लोरेन्थस हा एक प्लांट आहे की जो पार्शियल पॅरासिटिक आहे. पार्शियल पॅरासिटिक म्हणजे काही अंशी पॅरासिटिक आहे, पूर्णपणे पॅरासिटिक नाहीये. तो पूर्णपणे स्वतःच्या पोषणासाठी दुसऱ्या प्लांटवर डिपेंड नाहीये. इट सक्स द न्यूट्रिशन फ्रॉम इट्स होस्ट बट प्रिपेअर्स इट्स ओन फूड. न्यूट्रिशनसाठी लॉरेन्थस हे प्लांट काय करतं? इतर प्लांटमधून जे होस्ट प्लांट आहे त्यातून न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करत असतं, पण स्वतःचं फूड स्वतः तयार करतं. त्यामुळे याला पार्शियल पॅरासिटिक प्लांट असं म्हटलं जातं. तर कस्क्युटा और डॉडर प्लांट हे काय करतात? तर पूर्णपणे स्वतःच्या पोषणासाठी इतर होस्ट प्लांटवर डिपेंड असतात. त्यांना काय म्हणतात? पूर्ण पॅरासिटिक प्लांट. सो कस्क्युटा और डॉडर डज नॉट हॅव क्लोरोफिल. यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतंच. आपण पाहिलेलं आहे की येल्लो वायर लाईक स्ट्रक्चर असतं त्यांचं, ओके नाही? आणि मग ते पूर्ण प्लांटभर पसरतं आणि ज्या होस्ट प्लांटवर हे पसरलेलं असतं कस्क्युटा और डॉडर, ते त्या होस्ट प्लांटचं सगळं पोषण सक करून घेतात आणि हळूहळू ते जे होस्ट प्लांट आहे ते मरून जातं. सो कस्क्युटा और डॉडर डज नॉट हॅव क्लोरोफिल. इट लुक्स येल्लो वायर लाईक क्लाइंबर, हेन्स इट इज कम्प्लीट पॅरासिटिक ऑन द होस्ट ट्री. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एक्सप्लेन द व्हेरियस स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. आता इथे आपल्याला काय विचारलेलं आहे की प्राण्यांच्या पोषणाच्या विविध पायऱ्या कोणत्या आहेत, वेगवेगळ्या स्टेप्स कोणत्या आहेत. सो टेक्स्टबुकमध्ये याचं खूप छान आन्सर दिलेलं आहे. तुम्ही इथे मी सांगते अशा प्रकारे सुद्धा इन डिटेल आन्सर देऊ शकता किंवा टेक्स्टबुकमध्ये जे आन्सर दिलेलं आहे अगदी स्मॉल ते सुद्धा राईट करू शकता. देअर आर मेन 5 स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स which is ingestion, digestion, absorption, assimilation and egestion. So step by step पाहूयात. इंजेशन म्हणजे अन्न शरीराच्या आत घेणे. फीडिंग म्हणजे इंजेशन. फूड इज टेकन इन द बॉडी इन द प्रोसेस ऑफ इंजेशन. नेक्स्ट आहे डायजेशन म्हणजे पचन होणे. डिफरंट एन्झाईम्स ॲक्ट ऑन द कॉम्प्लेक्स फूड कॉन्स्टिट्युएंट्स. आता आपल्या शरीराच्या आतमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स म्हणजे पाचक रस असतात पोटामध्ये. मग ते काय करतात? आपण जे अन्न घेतलेलं आहे त्या अन्नाला सोल्युबल न्यूट्रिएंट्समध्ये कन्व्हर्ट करत असतात, सोल्युबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतात. कोण कन्व्हर्ट करतं? तर हे एन्झाईम्स कन्व्हर्ट करत असतात. दिस प्रोसेस टेक्स प्लेस ॲट द डिफरंट प्लेसेस इन द एलिमेंटरी कॅनल. तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या बॉडीच्या आतमध्ये एलिमेंटरी कॅनल आहे आणि त्या एलिमेंटरी कॅनलमध्ये डायजेशनची प्रोसेस होत असते. आणि डायजेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं? जे आपण अन्न खाल्लेलं आहे त्याचं कन्व्हर्जन होत असतं सोल्युबल न्यूट्रिएंट्समध्ये. आता नेक्स्ट स्टेप काय आहे? ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शनमध्ये काय होतं? द डायजेस्टेड सोल्युबल न्यूट्रिएंट्स आर ॲब्झॉर्ब्ड इन द ब्लड. आता जे सोल्युबल न्यूट्रिएंट्समध्ये डायजेस्ट झालेलं आहे ते कुठे ॲब्झॉर्ब केलं जातं? तर ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. नेक्स्ट आहे ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशनमध्ये काय होतं? द न्यूट्रिएंट्स आर टेकन टू ईच सेल अँड टिश्यूज थ्रू द ब्लड सर्क्युलेशन. इन द सेल्स energy is produced using these nutrients. Once the energy is released, then the food is said to be assimilated. रक्ताभिसरणाद्वारे हे जे न्यूट्रिएंट्स आहेत, पोषक द्रव्य आहेत, ते प्रत्येक पेशींमध्ये पोहोचवले जातात. पेशींमध्ये या पोषक तत्वांचा वापर करून एनर्जी तयार केली जाते. एकदा का ही एनर्जी रिलीज झाली, आपल्या शरीराच्या बाहेर निघाली की असं म्हटलं जातं की फूडचं ॲसिमिलेशन झालेलं आहे. नेक्स्ट आहे एजेशन. एजेशन म्हणजे काय? द मॅटर दॅट इज नॉट डायजेस्टेड अँड ॲब्झॉर्ब्ड इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी इन द लास्ट स्टेप ऑफ एजेशन. तर यामध्ये काय होतं? जे डायजेस्ट झालेलं नसतात ते
शरीराच्या बाहेर टाकलं जातं त्याला म्हणतात एजेशन. नेक्स्ट पाहूयात. नेम सम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इन विच ऑल लाईफ प्रोसेसेस टेक प्लेस विदिन देअर युनिसेल्युलर बॉडी. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी. काय विचारलेले आहे क्वेश्चनमध्ये की एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते आहेत. सो आन्सर अमिबा, युग्लिना अँड पॅरामेशियम are the unicellular organisms in which all the life processes take place within a single cell. एकाच सेलमध्ये त्यांची पूर्ण लाईफ प्रोसेस ही कंप्लीट होत असते. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. गिव्ह सायंटिफिक रिझन्स. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स आर अट्रॅक्टिव्हली कलर्ड. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स जे असतात ते तुम्ही पाहिलात ना खूप सुंदर असतात, अट्रॅक्टिव्ह असतात, आकर्षक असतात. काय कारण आहे त्यामागचे. सो पाहूयात आन्सर. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स फीड ऑन इन्सेक्ट्स. कशावर जगत असतात इन्सेक्टिव्होरस प्लांट्स, तर इन्सेक्ट्सवर. दे नीड टू कॅप्चर द इन्सेक्ट्स. त्यांना इन्सेक्ट्स पकडायला लागतात. इन ऑर्डर टू अट्रॅक्ट दीज इन्सेक्ट्स टुवर्ड्स द प्लांट दे आर अट्रॅक्टिव्हली कलर्ड. आता इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना कलरफुल असणं गरजेचं आहे. ते जर अट्रॅक्टिव्ह असतील प्लांट्स तरच इन्सेक्ट्स त्यांच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत. सो या कारणामुळे जे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स असतात ते खूप वेगवेगळ्या रंगांचे असतात, अट्रॅक्टिव्ह असतात. नेक्स्ट आहे बटरफ्लाईज हॅव अ लॉंग ट्यूब लाईक प्रोबायसिस. आता जे बटरफ्लाईज असतात त्यांना माउथच्या इथे काय असतं तर लॉंग ट्यूब लाईक प्रोबोसिस असतं, राईट. सो का असतं तसं पाहूयात आन्सर. एव्हरी इन्सेक्ट इज प्रोव्हायडेड विथ माउथ पार्ट्स फॉर इंजेक्शन. अन्न खाण्यासाठी, फूड खाण्यासाठी त्यांना माउथ पार्ट असतो प्रत्येक इन्सेक्टला. इट फीड्स ऑन नेक्टर अँड इथे स्पेस आहे अँड पॉलेन फ्रॉम द फ्लावर्स. काय खातात बटरफ्लाय तर फ्लावर्सवरचं नेक्टर आणि पॉलेन सक करत असतात. इट दस हॅज अ ट्यूब लाईक प्रोबोसिस टू सक दिस फूड फ्रॉम फ्लावर. आणि हे फूड सक करण्यासाठी त्यांना ट्यूब लाईक प्रोबोसिस असतं. क्वेश्चन नंबर 5. प्रिपेअर अँड कम्प्लीट द फ्लो चार्ट अकॉर्डिंग टू टाईप ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशनच्या टाईपनुसार आपल्याला फ्लो चार्ट कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. सो इथे ऑलरेडी मी फ्लो चार्ट कंप्लीट करून दिलेला आहे. न्यूट्रिशन कोणाकोणाला गरजेचं असतं तर प्लांट्सला आणि ॲनिमल्सला. सो न्यूट्रिशनच्या नुसार प्लांट्समध्ये सुद्धा काही टाईप आहेत तर ॲनिमल्समध्ये काही टाईप आहेत. सो समजून घेऊयात आधी. ऑटोट्रॉफिक प्लांट्स कोणते आहेत जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात त्यांना ऑटोट्रॉफिक प्लांट्स असं म्हणतात. हेटेरोट्रॉफिक म्हणजे काय जे फूडसाठी इतरांवर डिपेंड असतात. सिम्बायोटिक म्हणजे काय जे एकमेकांना मदत करून एकत्र ग्रो होतात. बेस्ट एक्झाम्पल लायकेन, दगडफूल. आता हेटेरोट्रॉफिकमध्ये सुद्धा 2 टाईप्स आहेत, एक इन्सेक्टिव्होरस आणि एक सॅप्रोफिटिक. इन्सेक्टिव्होरस म्हणजे काय असे प्लांट्स जे इन्सेक्ट्स खातात आणि सॅप्रोफिटिक प्लांट्स म्हणजे काय प्लांट्स विच ऑप्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डिकाईंग बॉडीज. डेड आणि डिकाईंग जे कुजत चाललेले बॉडीज आहेत त्यांच्यावर स्वतःच्या फूडसाठी डिपेंड असतात. सो प्लांट्स विच ऑप्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डिकाईंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड सॅप्रोफिटिक. एक्झाम्पल काय आहेत त्याचे तर फंगी लाईक मशरूम. ओके. सो आता ॲनिमल्सचं पाहूयात काय काय प्रकार पडतात त्यामध्ये तर होलोझोईक म्हणजे काय. होलोझोईक पोषणामध्ये काय होते तर यामध्ये अन्नपदार्थ खाल्ले जातात, त्याचे पचन केले जाते, अनवॉन्टेड फूड पार्टिकल बॉडीच्या बाहेर टाकले जातात. मग यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ॲनिमल्स येतात तर हर्बिवोरस, कार्निवोरस, ओमनिवोरस, स्कॅव्हेंजर्स आणि डिकम्पोजर्स हे सगळे येतात. नेक्स्ट आहे सॅप्रोझोईक म्हणजे काय काही कीटक मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणामधील लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल शोषून घेतात व त्याचा अन्न म्हणून वापर करतात, त्याला सॅप्रोझोईक असं म्हणतात. पॅरासिटिक म्हणजे काय काही प्राणी अन्नासाठी दुसऱ्यांवर डिपेंड असतात. ओके, त्यांना म्हणतात पॅरासिटिक ॲनिमल्स. आता यामध्ये 2 प्रकार पडतात, एक्टोपॅरासिटिक आणि एंडोपॅरासिटिक. तर एक्टोपॅरासिटिक म्हणजे काय इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करतात, त्यांना काय म्हणतात एक्टोपॅरासिटिक. आता कोणते आहेत एक्झाम्पल सांगा बरं मला. बेडबग, टिक हे काय आहेत एक्टोपॅरासिटिक आहेत. तर एंडोपॅरासिटिक म्हणजे काय तुम्हाला राऊंड वर्म माहिती आहे का ती आपल्या शरीराच्या आतमध्ये असते आणि मग आपल्या शरीराच्या आतमधील जे रक्त आहे त्याच्यावर किंवा आपण जे अन्न खाल्लेलं आहे त्याच्यावर ती जिवंत असते. तर अशा प्रकारच्या ॲनिमल्सला एंडोपॅरासिटिक असे म्हणतात.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 6. थिंक अँड आन्सर. We prepare a variety of foodstuffs and dishes at home. Are we then autotrophic organism? आपण घरी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ करत असतो, वेगवेगळे डिशेस करतो. मग आपण ऑटोट्रॉफिक आहोत का? तर नाही. वी प्रिपेअर व्हरायटी ऑफ फूडस्टफ्स by using grains, pulses, vegetables, etc. These provisions are given to us by plants. We may also prepare food from flesh and eggs of other animals. आपण काय करतो? ग्रेन्स, पल्सेस, डाळी, धान्य, भाज्या या सगळ्यांपासून आपण डिशेस बनवतो की नाही, वेगवेगळे अन्नपदार्थ बनवतो. तसेच आपण एग्स, फिश, मीट यापासून सुद्धा अन्नपदार्थ बनवत असतो. वी कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. आपण फोटोसिंथेसिस परफॉर्म करतो का? तर नाही. वेअर इन वी कॅन ॲक्च्युली सिंथेसाइज द फूड मॅटर. हेन्स वी आर नॉट ऑटोट्रॉफ्स, वी आर हेटेरोट्रॉफ. आपण फूडसाठी इतरांवर डिपेंड आहोत, प्लांट्सवर डिपेंड आहोत, ॲनिमल्सवर डिपेंड आहोत. म्हणून आपण कोण आहोत? आपण ऑटोट्रॉफ्स नाही आहोत, आपण हेटेरोट्रॉफ्स आहोत. नेक्स्ट पाहूया. विच ऑर्गॅनिझम्स आर ग्रेटर इन नंबर, ऑटोट्रॉफ्स और हेटेरोट्रॉफ्स? वाय? कोणत्या ऑर्गॅनिझमची संख्या ही जास्त आहे, ऑटोट्रॉफ की हेटेरोट्रॉफ, आणि का? सो आन्सर. द नंबर ऑफ ऑटोट्रॉफ्स इज सर्टनली मोर. ऑटोट्रॉफ्सची संख्या ही नक्कीच जास्त असणार आहे. ऑटोट्रॉफ्स कॅन मेक देअर ओन फूड बाय फोटोसिंथेसिस. ऑटोट्रॉफ्स फोटोसिंथेसिसने स्वतःचं फूड स्वतः तयार करत असतात. हेटेरोट्रॉफ्स आर डिरेक्टली अँड इनडिरेक्टली डिपेंड अपॉन आणि हेटेरोट्रॉफ्स जे असतात ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ऑटोट्रॉफ्सवर डिपेंड असतात. सो ऑटोट्रॉफ्सची संख्या ही जास्तच असली पाहिजे आणि जास्तच आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे. द नंबर ऑफ हेटेरोट्रॉफ्स फाउंड इन डेझर्ट रिजन इज स्मॉलर. डेझर्ट रिजनमध्ये हेटेरोट्रॉफ्सची संख्या कमी आहे. हॉवेवर दे आर फाउंड इन ग्रेटर नंबर इन द सी. तर समुद्रामध्ये, सीमध्ये हेटेरोट्रॉफ्सची संख्या ही जास्त आहे. वाय इज दॅट सो? असे का? In desert region, due to lack of water, number of autotrophs are less and heterotrophs are dependent upon autotrophs. आता हे डेझर्टमध्ये वॉटरची संख्या कमी आहे, तसंच हीट पण जास्त आहे, त्यामुळे तिथे ऑटोट्रॉफ्स हे कमीच असणार आहेत. जर ऑटोट्रॉफ्स कमी आहेत तर त्यांच्यावर डिपेंड असणारे हेटेरोट्रॉफ्ससुद्धा कमी असणार आहेत. वेअर ॲज इन सी, ड्यू टू ग्रेटर नंबर ऑफ ऑटोट्रॉफ्स ग्रेटर नंबर ऑफ हेटेरोट्रॉफ्स आर फाउंड. तर सीमध्ये काय असतं? खूप सारे ऑटोट्रॉफ्स असतात, शेवाळ वगैरे भरपूर असतं, त्यामुळे तिथे हेटेरोट्रॉफ्स जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट डॅमेज ऑर हार्म डू एक्टोपॅरेसिटिक अँड एंडोपॅरेसिटिक ॲनिमल्स कॉज? एक्टोपॅरेसिटिक आणि एंडोपॅरेसिटिक जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामुळे काय धोका निर्माण होतो? एक्टोपॅरेसिटिक म्हणजे कोणते ऑर्गॅनिझम जे दुसऱ्यांच्या बॉडीवर बसतात आणि त्यांच्या बॉडीतलं ब्लड सक करतात आणि त्याच्यावर त्यांचं जीवन चालवतात, ते त्यांचं फूड असतं. तर एंडोपॅरेसिटिक ॲनिमल्स म्हणजे कोणते ॲनिमल्स? असे ॲनिमल्स की जे बॉडीच्या आतमध्ये असतात, दुसऱ्यांच्या बॉडीच्या आतमध्ये असतात आणि तिथून ते त्यांच्या ब्लडवर किंवा त्यांच्या अन्नावर स्वतःचं पोट भरत असतात. तर पाहूयात हे जे एक्टोपॅरेसिटिक आणि एंडोपॅरेसिटिक ॲनिमल्स आहेत ते बॉडीला, दुसऱ्यांच्या बॉडीला कसं नुकसान करतात? तर आन्सर. पॅरेसिटिक ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन द होस्ट फॉर इट्स न्यूट्रिशन. पोषणासाठी पॅरासिटिक ऑर्गॅनिझम हे दुसऱ्यांवर डिपेंड असतात. एक्टोपॅरासाइट्स हॅव स्पेशलाइज्ड माउथ पार्ट्स. आता एक्टोपॅरासाइट्स जे आहेत त्यांचं माउथ हे स्पेशल असतं. एक्टोपॅरासाइट्स म्हणजे कोणते? तर मॉस्किटो, बेडबग हे कसे आहेत? एक्टोपॅरासिटिक आहेत. विथ द हेल्प ऑफ दीज दे सक द ब्लड. तर त्यांचं स्पेशल माउथ असतं, स्ट्रॉ लाईक असतं त्यांचं माउथ, त्यामुळे ते काय करू शकतात? ते बॉडीतलं ब्लड सक करून घेऊ शकतात, शोषून घेऊ शकतात. सो मॉस्किटो अँड बेडबग्स आहेत ते. द बायटिंग इन्सेक्ट्स कॉज अ लॉट ऑफ डिस्कम्फर्ट. जे इन्सेक्ट्स बाईट करतात त्यामुळे आपल्याला काय होतं? स्किनवर रॅशेस येतात, इचिनेस होतं, हो की नाही? मॉस्किटोज स्प्रेड मेनी डिझिजेस सच ॲज मलेरिया, डेंग्यू अँड इलेफंटायसिस. आता नेक्स्ट आहे इंडोपॅरासाइट्स. ते काय करतात? इंडोपॅरासाइट्स लिव्ह इनसाइड द बॉडी ऑफ होस्ट. ते काय करतात? होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये असतात. जसं की तुम्ही ऐकलं असेल, लहान मुलांना जंत होतात पोटामध्ये किंवा मोठ्यांना सुद्धा पोटामध्ये जंत होतात. मग हे जंत म्हणजे काय असतात? ते आपल्या बॉडीतलं जे पोषण तत्व आहेत ते स्वतः घेतात आणि त्याच्यावर ते जगत असतात. सो
काय म्हणतात त्यांना, तर राऊंड वर्म, पिन वर्म, ओके नाही. एंडोपॅरासाइट्स लिव्ह इनसाइड द बॉडी ऑफ होस्ट. फॉर एक्झाम्पल राऊंड वर्म, हुक वर्म, पिन वर्म एक्सेट्रा. दे ॲब्झॉर्ब होस्ट्स न्यूट्रिएंट्स अँड कॉज मॅलनरिशमेंट. मॅलनरिशमेंट म्हणजे काय, तर कुपोषण होतं. जर हे जे आपल्या पोटाच्या आतमध्ये, बॉडीच्या आतमध्ये हे जे जंत आहेत ते स्वतःच सगळं शोषण घेतील, तर मग जी आपण व्यवस्थित आपलं पोषण होणार आहे का, आपण कुपोषित राहू, हो की नाही, जर आपल्या पोटामध्ये जंत झाले तर. सो ते काय करतात, दे ॲब्झॉर्ब होस्ट नरिशमेंट अँड कॉज नरिशमेंट टू द होस्ट. बोथ ectoparasites and endoparasites cause damage to our health. Next आहे, why is plant food not produced in any other parts of the plant except the green ones. आता इथे या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की प्लांट फूड कुठे तयार करतं, तर त्याच्या लीफमध्ये. मग लीफ वगळता इतर पार्ट्समध्ये प्लांट स्वतःचं फूड का नाही तयार करत. सो सिम्पल आन्सर आहे, कारण त्यामध्ये क्लोरोफिल नसतं इतर पार्ट्समध्ये प्लांटच्या. सो आन्सर पाहूयात. द क्लोरोफिल इज प्रेझेंट इन द ग्रीन पार्ट्स ऑफ द प्लांट्स. प्लांटचा जो ग्रीन पार्ट आहे तिथे क्लोरोफिल प्रेझेंट असतं, हो की नाही. इन दीज पार्ट्स फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस. आणि या ग्रीन पार्ट्समध्ये म्हणजेच लीफमध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस कंप्लीट होत असते. दिस प्रोड्युसेस फूड. द नॉन ग्रीन पार्ट्स डू नॉट प्रोड्यूस फूड ड्यू टू लॅक ऑफ क्लोरोफिल. सो इथे आपला एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.